पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे 10 वर्षांपासून रखडलेल्या बास्केटबॉलचे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाऊंडसह याचे आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। या प्रसंगी चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, मनोहर करंडे, रणजित नलावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख, क्रीडा प्रमुख कॉन्ट्रॅक्टर सुधीर घुले, पोलिसांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग, प्रेम गुरु भोसले, कार्लोस थॉमस, बाळकृष्ण देशपांडे हे उपस्थित 10 वर्षांपासून रखडलेल्या सिमेंट बास्केटबॉल मैदानाच्या कामास नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाल्य यांच्याकरिता नवीन सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदान तयार करण्याचे मुहूर्त लाभले। पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाल्य यांनी साहेबांना बास्केटबॉल मैदान तयार करण्याची विनंती केल्यानंतर अवघे 10 दिवसात नवीन सिमेंट कोर्ट सिंथेटिक बास्केटबॉल मैदान तयार करण्यास शुभारंभ झाला। सदर बास्केटबॉलच्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉलच्या कामाकरिता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे, चुंचाळे पोलीस स्टेशन यांनी आघाडी घेऊन युद्ध पातळीवर काम चालू केले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार सांभाळण्यापासून पोलीस खेळाडूंसाठी अत्याधुनिक ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगचे साहित्य, आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टिक, खेळाडूंना शूज, गोलकीपर किट, सर्व कबड्डी, वेटलिफ्टिंग, रनिंग याकरिता लागणारे उच्च दर्जाचे शूज, कुस्ती, कस्टम, ॲथलेटिक्स स्पाइक, पाणी सर्व खेळांचे नवीन साहित्याची मागणी करून खेळाडूंना पुरवल्याबद्दल खेळाडूंनी पोलीस आयुक्त यांचे आभार मानले आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।